आली कल्याणी? 8 वाजता येतो म्हटलं होतं तिले, आली नाही का अजून? येवाचीच तर आहे ना. पाय अशी आहे. हा, त्या दिवशी काय बोललो होतो आणि मग फोनवर काय बोलले, बाबा तुम्ही तर अजून 2 वर्ष नाही करून देत. आणि त्या दिवशी काय म्हणे, बाबा तुमच्या मतानं तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा. आणि आता पण मी म्हटलं तिले रातच्यानं 8 वाजता येतो बाई घरी. पाय आता 9 वाजून गेले, पोरगी अजून घरी नाही आली. आता काय म्हणाव? काय करावं आता सांग तू मुन्नी, काय करावं आता म्या? तुम्ही काही नको करा, तुम्ही तुमचं दिमाग शांत ठेवा ना. आता चाललेच का नाही तुम्ही? आता सौदा आणाले तर तिच्या खोलीवर जाऊन पाहिजा. तिकडे जा आणि तिला संगत घेऊन या. खोलीवरच असन ते. कुठं जाईन ते? खोलीवरच असन ना. म्हणत असन जाऊ मी 3 वाजता येते म्हणत असन, पाहुणे जातो म्हणत असन आरामानं. हा तर जा तुम्ही खोलीवर, सौदा घ्या आणि तिला घेऊन येऊन जा. जा. हो तसाच करतो. सौदाही घेतो, पहिले सौदा घेतो, मग तिच्या खोलीवर जातो आणि मग तिला घेऊन घरी येतो. तसाच करतो. बरं ठीक आहे, आणते बरं थैला, सौदा घेऊन येतो. हो आणतो. आणि काही बोलता गेलता नको तिले. आता प्रेमानं घ्या. आता तसं आता लग्न करूनच द्यावं लागते. आता हे पाहुणे येते कसे निघते काय निघते हे झाले का मग दुसरं पटकन. हे जर समजा हुकलं तर दुसरं पटकन पाहायची तयारी करायची. आता बोलू नका आता तिले काहीच. आता पाहुणे आली का आली काहीच नाही. चुपचाप जा खोलीवर. चाल बाई म्हणा मी तुला घ्यावायला आलो आणि बस येऊन जा तिला घेऊन. बस बोलायचं काम नाही. नाही बोलत आता. किती डाव बोलत राहू. जास्त बोलल्या नाही लेकर बेश्रम होती. माय बापाला आदतच आहे म्हणते बोलायची म्हणते. आता नाही बोलत मी काही आता. हो गोल्याचे बाबा अरे आली का शांत? तू आली काय? आणलं का डब्बा? आणलं का? बरं झालं रे, डब्बा आणला. भरली भूक लागली शांते, जोरात सपाटून भूक लागली. सकाळी चहा नाश्त्यावरून निघालो. बातच्या बातच भूक लागून गेली आज तर. एवढ्या लवकर भूक लागून गेली तुम्हाला? जमतेन 10 तर वाजले ना. हिवाळ्यात 12-1 वाजून जाते तर तुम्हाला भूक नाही लागत. आणि आज बात सपाटून भूक लागली म्हणता. तरी तर मी बातच आली 10 वाजताच. म्हटलं चाल बापा, म्हटलं ऊन तपून राहिली, लवकर जातो. लवकर आली. हो ना, पाय बरं शांते, पाय बरं. पाणी मी डबकं भरून आणलं होतं ना हिरेवरून, पुरं खतम झालं. पाणी खूप पिलो आणि भूक बी लागली. एवढं पाणी पिऊन भूक बी लागली सपाटून. 12 वाजता 1 वाजता जेवणारा माणूस 10 वाजता भुकीनं ट्यूलवाने होऊन राहिलो होतो. काही येते शांता, काही येते. मला वाटलं तू 12-1 वाजताच येतं का काय. बरं झालं लवकर आली तर. आणि आज लवकर जा लागते घरी. लवकर चाललो जाऊ घरी. कायले काय आहे घरी? एवढ्या उन्हीमध्ये घरी जायचं लवकर? काय करशील घरी जाऊन लवकर? त्याच्यापेक्षा वावरातच आराम करू. आता तू घरी जाऊ नको. तू बी आता डब्बा आणला ना, तू जेवून आले का नाही? आली असं तर एका डब्यात जेवून घेऊ दोघं जण, मस्त आराम करू आंब्याच्या सावलीमध्ये. आता एवढ्या उन्हामध्ये घरी जावाची करू नको तू. लवकर जाऊ थंडाई मध्ये मस्त 6:30-7 वाजता. अहो मुन्नीच्या घरी पाहुणे येऊन राहिले ना. मुन्नीनं सांगितलं ना आपल्या दोघाले, तुम्ही दोघे ये जा म्हणे पाहुणे येईन तेव्हा. तर म्हणून म्हणतो लवकर जा लागन. असं काय पोरीले पाहिले का पाहुणे येऊन राहिले? किती वाजता येऊन राहिले तर? हो पोरीले पाहाले 2-3 वाजता येईन म्हणे. तर आपण 1:30 वाजता चाललो जाऊ घरी आराम करू थोडंसा. मग पाहुणे आले का मग तिथं जाऊ. बरं ठीक आहे. चल बरं तिकडे त्या आंब्याच्या सावलीत बसू. या आंब्या खाली तर सावलीच नाहीये. इकडे आली ऊन, आता तिकडे गेली आता सावली. चल तिथं बसू. तू चल तिथं बस. काय सोड डब्बा, मी तोपर्यंत पाणी घेऊन येतो. एवढ्या उन्हीमध्ये असेच फिरता वावरात, ते डोक्याला बांधून ठेवत जा ना. हा एवढ्या उन्हीमध्ये ऊन किती तपून राहिली. या गरम उन्हाळा ह्या वर्षीचा सगळ्यात जास्त ऊन, जास्त गरमी ह्या वर्षी आहे म्हणते. हाय अलर्ट दिला आहे सरकारनं का 10 ते 3च्या दरम्यान बाहेर निघू नका. जास्तीत जास्त पाणी प्या, रसदार फळ खा, असं तसं लय हेडलाईन दिली आहे. तू इथं नाही बांधली डोक्याला? मला सांगून राहिली तर. घरून आली तर डोक्याला बांधून काऊन नाही आली? हो मी नाही बांधलं गड्या. छत्री तरी घेऊन ठेवायची होती. बरं आता उद्यापासून मी तसंच करत जाईन. मी छत्रीच घेऊन येत जाईन मस्त संग वावरात आली का. आणि उन्हात कुठं हिंडायचं असलं का छत्री घेऊन बस. हो किती ऊन तपून राहिली बापा बातच. कल्याण तुम्ही? आलो पोरगी पाहून आलो. चांगली आहे पोरगी, छान आहे. हो काय चांगली आहे का पोरगी? चांगला आहे ना. कायला नाटक करता पिंकीचे मामा तुम्ही? कायला नाटक करता? जे आहे ते बोला ना. खरं काऊन नाही बोलून राहिले तुम्ही? काऊन नाटक करता? आता बोला खरं काय आहे ते. पोरगी पाहायला जातो, पोरगी पाहून आलो, चांगली आहे पोरगी, असं काऊन बोलून राहिले मला? खरं बोला काय आहे तर. खरंच बोलून राहिलो ना कल्याणी. गेलतो पोरगी पाहाले. चांगली आहे पोरगी, छान आहे, शिक्षित आहे, संस्कारी आहे, 1 नंबर आहे पोरगी. खोटं नाही बोलून राहिलो. नाही मग तुम्ही त्या दिवशी खोलीवर काऊन आले होते माया मला सांगाले? काय मला काऊन सांगायला आले ते तुम्ही? तुमच्या मनात काय आहे ते मला सांगा. हो खरं बोला. आता काय तुमच्या मनात आहे ते बोला. म्हणूनच मी आली. आता मला पाहिले पोरवाले येऊन राहिले आज. बाबाचा फोन आला होता रातच्यानं, ये म्हणे 8 वाजता घरी. पण मला तुम्हाला भेटायचं होतं म्हणून मी 8 वाजता गेली नाही. तुम्ही 10 वाजता येता म्हटलं म्हणून मी तर 10 वाजता इथे येऊन उभी राहिली तुमची वाट पाहत. आता 3 वाजता येणार आहे पाहुणे. तर काय आहे ते तुम्ही खरं बोला. नाही तर माय बाबा का नाही आता हे स्थळ पसंत आलं ना, लग्नच करून देईन मायवाला. अरे नाही आज
मी बी पाहायला गेलतो पोरगी. चांगली आहे पोरगी. बोला तुम्ही पिंकीचे मामा, बोला तुम्ही, काय तुमच्या मनात आहे? ते एक वेळा म्हटलं होतं ते तसंच आहे ना तुमच्या मनात? खरं आहे ना ते? मी तेव्हा तुम्हाला मारलं होतं. हो कल्याणी, तेच खरं आहे. पण तुम्ही मला तेव्हा मारलं होतं तर माझी हिंमत होत नाही आता मनाची. त्या दिवशी मी खोलीवर आलो होतो ना, ते सांगासाठीच आलो होतो का कल्याणी असं आहे. मी कल्याणी हे पहा, मी तुम्हाला खूप पसंत करतो आणि लग्न करण्याचा म्हणजे इच्छा आहे माझी तुमच्यासोबत. पण पहा मी जबरदस्तीने, आता तुम्ही म्हटलं फोर्स केलं म्हणून मी म्हटलं. पण माझी इच्छा आहे. मी जेव्हा तुम्हाला पहिलेच पाहिलं होतं ना, तेव्हाच मला तुम्ही खूप आवडल्या होत्या. एक गावात पाहिलं होतं तेव्हाच मला तुम्ही खूप आवडल्या होत्या. बस तेव्हापासून मनातून तुम्ही म्हणजे मनातून जाऊनच नाही राहिले तुम्ही तेव्हापासून. पण त्या दिवशी मी खोलीवर आलतो तेच म्हणाले आलतो, पण तुम्ही एकदम फटक्यात बोलले ना मला, तर मग मला वाटलं का अजून मी बोलन तर अजून तुम्ही रागात येऊन जाण का काय, म्हणून म्हटलं राहू द्या आता, जाऊ द्या. अंदरल्या अंदर मी तापली मग फिलिंग. आणि नाही इच्छा होती तरी मी पोरगी पाहायला गेलो माझ्या बहिणीसाठी. माझी बहीण म्हणे चाल चाल, तर त्याच्यासाठी पोरगी पाहायला गेलो. तर मी नजर उचलून पाहिलं तर नाही पोरगीले. जसं होईन तसं होईन म्हटलं, जशी पोरगी राहीन तसं होईन तर होईन म्हणलं, जाऊ तिकडे म्हटलं. आणि मा बहिणीले मा भाऊजीले मी सांगितलं पण पोरगी पसंत आहे का नाही आहे. मला आशा होती की तुम्ही मला तुम्ही माझ्याजवळ असं बोलायला या, आशा होती मला. आणि ते खरंच झालं. हो मी बी म्हणजे आता तेव्हा तुम्ही मारलं होतं तुम्हाला, पण तुमचं वर्तवणूक, तुमची वागणूक पाहून, तुमचा स्वभाव पाहून मी बी तुम्हाला पसंत करायला लागली पिंकीचे मामा. खरंच? हो खरंच. आता कसं करायचं? आता तुम्ही सांगा मला, आता कसं करायचं? मी तुमच्या शिवाय दुसऱ्या पोरीच्या इकडे पाहू शकत नाही, दुसऱ्या पोरीचा विचार करू शकत नाही मी तुमच्याशिवाय. तुम्ही सांगा आता काय कसं करायचं आहे तर. कारण तुमचे आई वडील मानणार नाही. माझी बहीण भाऊजी तरी मानून जाईल, पण तुमचे आई वडील नाही मानणार. तुम्ही तुमच्या आई वडिलांना आता काय बोलू मी. पाहुणारे माय बाबा, मी चालले पटकन. हा बस इथंच उतरायचं आहे म्हणजे, इथंच उतरायचं. 60 रुपये झाले ना? दिले मी बरोबर 60 रुपये. हो काकाजी बरोबर आहे, 60 रुपये झाले. समोर गेले असते तर 70 झाले असते. जाणार होतो मी समोर, तर नाही म्हटलं आता इथंच उतराव. इथूनच बाजारात जातो आणि मग अजून एक काम आहे. बस ठीक आहे. हो ठीक आहे. चल ठीक आहे. आता पहिले सौदा घेतो पटपट आणि मग जातो कल्याणीच्या खोलीवर आणि मग तिथून घरी. आम्हा इंदिरा गेली नाही आज ठेल्यावर? 10:15 वाजून गेले तरी मस्त आरामानं बसली आहे मस्त. काऊन जात नाही का आता ठेल्यावर? हो ऊन लय तपून राहिली म्हणून नाही. नको जात जाऊ बापा आता. आता ह्या 1 महिना पाणी पडत वरी बंद ठेव ठेला तू आवाला. गाडी ऊन तपून राहिली तर ऊन कोण पाहिजे वा? आपण गरीबाले ऊन चावले सगळंच भावते. जातो मी ठेल्यावर, आज थोडस काम आहे गावात म्हणून थांबली आम्ही. गावात काय काम आहे बापा तुले? हा इंदिरा, गावात कोणतं काम आहे तुले तर थांबली? त्या मुन्नीच्या घरी मुन्नीच्या पोरीले पाहायला पाहुणे येत आहे म्हणून थांबली मी. अमाय हो काय, पाहुणे येऊन राहिले का आता ते पोट्टीले पाहायला? कोणत्या गावचे वा? आम्हाला तर माहितच नाही बापा. तुला सांगितलं असं तिनं नाही? तुला राय म्हणे घरी नाही? मला नाही सांगितलं. नमाजच्या यायला सांगितलं बापा. हो दिल्लीचे ते ब्रेंडाचा मॅनेजर. ब्रेंडा पाहिली तुला? तिचा मॅनेजर दिल्लीले आपल्या कमलाच्या पोरा संघाच कॉलेज मध्ये शिकते तो बी ते हॉटेलचं. तो दिल्लीवरून येऊन राहिला तेच पोरगा पाहिले. हो काय, तोच काय हॉटेलवालीचा मॅनेजर? मग आता काय शिकतेच का फक्त नोकरी गिकरी करते? ब्रेंडाच्याच हॉटेलमध्ये ब्रेंडानं पाठवलं आणि त्याला शिकायला पैसा ब्रेंडाच लावून राहिली. मग शिक्षण झालं म्हणजे मग ब्रेंडाच्या हॉटेलात अजून नोकरी करा, नाही तर मग त्याचा खुदचा धंदा टाकन तो. हा खुदचा तो हॉटेल टाकन तो. हा तर ब्रेंडानं मला, मुन्नीनं नाही म्हणलं, मला ब्रेंडानं म्हणलं का तू थांब गं म्हणे. म्हणलं हो, पण मग यायला मी मुन्नीला सांगायला गेली तर मुन्नी म्हणे तू थांबजो म्हणे. त्याला शामराव भाऊ बी म्हणे तू थांबजो बाई म्हणे. तर ठीक आहे म्हणलं मी. आता मग मुन्नी च्या इकून म्हणजे पोरीच्या इकून मी थांबली आहो. हो काय, चांगलं आहे बापा, जुळून गेलं पाहिजे पोट्टीचं. लय इकडे तिकडे चय होते ते पोरगी. काय ना चय होते. हा केवढी चांगली प्रामाणिक पोरगी आहे ते. हा चांगली शिकून राहिली. चय म्हणतं कोणाच्या पोरीवरील काही बोलता. चय नाही तर काय तर दिसली होती ना मला एक वेळा, मग लपून गेली बातच. मग कोणाला नाही दिसली? नवरात्र मंदी वय वाटते. आम्ही गेलो होतो बाजारात, मला दिसली होती पाणीपुरी खात होती ते आणि संदीप, आणि लपून गेले बात. संदीप दिसला ते लपून गेली. हा मला काय भुबरं पडले होते का माझ्या डोळ्यामध्ये? मला दिसली होती पण मला कोणच खरं नाही मानलं होतं. हा अशी आहे ना. मग त्याच्या बातमीला वेळा दिसली मला, पण मी मग डबल कोणाला नाही सांगितलं होतं. ते तवा दिसली असं झालं कोणाच्या हातून गलती होती. आता तसंच असते का मग? आता लग्नाला कशी तयार झाली मग? तसं राहिलं असतं तर येऊन राहिले आता ते बी खोलीवरून ना. आणि हे पाहुणे येऊन राहिले 2-3 वाजता. आणि इकडे पार्वतीच्या भावाच्या ती पोरगी पाहायला गेलते, ते काही सांगलं नाही म्हणते अजून. हो नाही
हो काय मला वाटतं पोसनच नसून केलं संदीपले नाही दिसतच असा बुटक्यावानी तर साजरा राहत नाही न काही नाही हे टोपी घालून घेते आणि ते चष्मा पोसनच नसून केलं पोरीनं काय हे करतो हो गंगा कोणाला काही बोलतो आणि कोणाला काही बोलतं आपलं पहा पहिले मग दुसऱ्याला बोला मला जसं वाटतं तसे बोलतो बा मी मग जे मनात आलं ते बोलून देतो मी काय आराधुरा पाहत नाही मग मनात भरून ठेवत नाही मी कपट नाही तर कोण मनात भरून ठेवते कपट असं असं फालतू गोष्टी मनात येऊच नाही देवा बोलायची गरजच नाही पडत मग गंगा हो ठीक आहे जाऊ दे बरं होईन का मग हे लग्न हे जर झालं तर तुझ्या हाताने होईन मग नाही तुलेच भरले मग नाचवतीन ते शामराव भाऊबीना मुन्नी बी आता काय माहिती पोट्टीचं भाग कुठं आहे तर तिचं नशीब तिथं जिथं असन तिथं होईन तिचं लग्न हा आपण नशिबाच्या समोर जाऊ शकलो काय येतेच पायाले पाहून पाहिजे ना तर माहित पडते आता समोर काय होते तर हो काकाची तुम्ही हो बाई साधना मी कल्याणीला नेवाले आलो. कुठं आहे कल्याणी? दे बरं बाई साधना आवाज दे बरं मग कल्याणीला गावाला घेऊन जातो तिथे. आता काय सांगू काकाजी कल्याणी तर गेली गावाले हो 10 वाजताच गेली ते गावाले बाबाने बोलावलं म्हणे. असं गेली काय? हा बरं ठीक आहे. मला वाटलं का मी तिला 8 वाजता म्हटलं होतो काल फोनवर बोललो होतो 8 वाजता येतो म्हटलं तर 9 वाजून गेले अजून आली नाही म्हटलं म्हणून मग मी आलो सौदा घ्या आता बेटा म्हणे म्हटलं चाल खोलीवरच असं म्हटलं संग मग चाललो जातो म्हटलं मग आम्ही दोघी बापले तर गेली काय? बरं ठीक आहे चला मी जातो आता. हा हो काकाजी ठीक आहे गेली ते. बरं ठीक आहे. कल्याणी पोहोचली पाहिजे लवकर घरी तिचे वडील जायच्या अगोदर नाहीतर बस त्या पिंकीच्या मामासोबत बोलत बसेल. फोन करते मी आणि सांगते तिला की तुझे वडील आले होते म्हणून मग ती लवकर निघून जाईल जर असं निघे तर ती लवकर घरी जायला निघून जाईल. पिंकीचे मामा दिसले तर नसेल ना आपण बाबाले. तुम्ही कुठे होते तर मी त्या तिकडे गेले दुकानाच्या मागं आणि तुम्ही कुठे गेले तिथं तुम्ही दिसले का तर बाबाले? नाही आपण दिसलोच नाही बाबाले. तुम्ही नाही दिसले मी नाही दिसलो. मी तिथंच त्याच मागं खाली याटोच्याच आडपो बसून गेलो. मी कुठं जाऊ मग मी तिथंच आडपो होऊन गेलो तिथंच बसून गेलो असं खाली मुंडकं टाकून असा तोंडाले चेहऱ्याला हात लावून दिलो तो बाबानं मग इकडे पाहिलंच नाही तिकडे पाहिलंच नाही बाबानं. हो काय आता जर सोबत पाहिलं असतं ना बाबानं अजून भरले भुनकले असते बाबा. त्या दिवशी तर मला पारशिंक्यात मारून दिलं आताही मारतच होते मला. बरं झालं बा माय ध्यान गेलं नाही तर बस अजून आफत आली असती. हो आणि तुमच्या सोबत मला बोलले असते. तुम्हाला लय कायचं काही बोलले असते तुम्हाला बोलले असते मला तर मारलंच असतं बाबानं. आता साधना कायले फोन करून राहिली कडे आता. हॅलो अगं कल्याणी कुठे आहेस तू गेली नाही का अजून घरी? काय सांगू काय साधना आज तर मरता वाचलो आम्ही पिंकीचे मामा बी न मी बी. काय झालं ग कल्याणी असं काय झालं तर मरता वाचले तुम्ही? नाही म्हणजे ऑटो स्टँडवर मी आणि पिंकीचे मामा बोलत होतो तर माझे बाबा आले. हो मग पण मला कधी माझे बाबा पहिलेच दिसून गेले ना तर मी लपून गेली. मी तिकडे दुकानाच्या मागं चालली गेली आणि पिंकीचे मामा कधी तिथंच लपून गेले होते ऑटोच्या मागं. तर बाबाले मी नाही दिसली पिंकीचे मामाने दिसले. आम्ही दिसलोच नाही बाबाले. दिसलो असतो ना साधना आता गेली असते मी लय मारलं असतं माझ्या बाबांनी मला आणि त्याला बी बोलले असते. हो काय म्हणूनच तर तुझे बाबा आलते ग खोलीवर आलते आणि तुला न्यायला. तू गेली नाही ना घरी तुला 8 वाजता बोलावलं होतं ना तू अजून पोहोचली नव्हती घरी तर बाबा खोलीवर आले होते आपल्या. मी म्हटलं गावले गेली म्हटलं ती म्हटलं अमाय साधना तू असं सांगितलं का गावले? मी इथंच आहे ना अजून बी गावले जायचीच तर काय सांगितलं तुला गावले गेली म्हणून? मग काय सांगू तर मी मला काही आठवलंच नाही. मला ते आठवलं मी तेच सांगून दिलं. काय साधना गडबड केली तू ना आता मा पहिले बाबा पोचले तर मग अजून काय म्हणून माय बाबा मला अजून शक करतील ना. अगं तू कुठे आहेस आता तेवढं सांग. मला वाटलं की तू पिंकीच्या मामाशी बोलून गावाला जाणार होती तू. मला वाटलं पोहोचली असेल घरी तर मी तुझ्या बाबांना तसंच सांगितलं. गेली म्हटलं ती गावाला. तर तू जिथे कुठं असेल ना तू गावाला जा लगेच. तुझे बाबा पण आता म्हणे मी गावाला जातो म्हणे. माय हाव काय माय बाबा कधी निघाले तर आपल्या खोलीहून? आता झाले 15-20 मिनिट. हो काय 15-20 मिनिट झाले. मला इथून तर बस स्टँडवर जायला 15-20 मिनिट लागन. मग पहिले पोचते बाबा आता. काही नाही टेन्शन घेऊ नको काळजी करू नको. तू पण निघ तू पण पोच. मी काहीतरी सांगून दे मग पोचल्यानंतर घरी. बरं ठीक आहे साधना ठीक आहे. बरं झालं तुला सांगितलं. मी आता निघतो लवकर आणि मी पोचतो गावले मग. हो ठीक आहे चल. काय झालं? पिंकीचे मामा मी कधी लवकर घरी जातो आता. माय बाबा खोलीवर गेले होते म्हणते. मी खोलीवर नाही दिसन मी घरी बी नाही दिसन तर माय बाबा अजून भडकन त्याला अजून वाटण का पोरगी गेली कुठं तर मी पटकन जातो आता घरी.
मी तिकडे ऑटो स्टँडवर जातो, पटकन ऑटो पकडतो आणि जातो घरी. तुम्ही जा तुमच्या स्टुडिओमध्ये. हो का, ठीक आहे. तू तेवढा समोसा तर खाऊन घ्या, मग जा. नाही आता समोसा की नाही खात मी, तुम्ही खाऊन घ्या दोन्ही बी. चालली मी. अरे खाऊन तर घ्या, मी काय दोन मी एकटाच खात बसू का इथं? समोसा खाऊन घ्या एक आणि मग जा. आणि काय ते बोला तो जरासं आपल्याबद्दल बाबा, अशी थोडंसं दिमाग शांत झालं म्हणजे. हा मी मा हिसाबानं आता मी बरोबर, तुम्ही पोरगी पाहिली तर तुम्ही हो नको म्हणजा. मी इकडे बी हो नाही म्हणून मी बरोबर मा बाबाला बोलतो मी बरोबर. आणि ते समोसा तुम्हीच खात बसा. चालली मी. पण मी काय म्हणतो कल्याण, अरे समोसा तर खाऊन घेते. खा लागले आता दोन्ही समोसे मुलेच. गोष्टी केल्यापेक्षा पहिले समोसेच खाऊन घेतले असते तर परवडलं असतं. आता डब्बाही दिला मा बहिणीनं मला फुल बांधून. तर हे समोसे रातच्यानं तर मला जेवणच नाही करायला लागत. आता खावा तर लागणच. आता पैशाने विकत घेतले, फेकून कसा देऊ? अनाज वय खातो आता दोन्ही समोसे. आजी आजी तू कधी आली? आजी कधी आली वा? आजी तू कधी आली? एवढं कायले दमासून राहिला मी आली, 2-3 दिवस झाले मी आली. आणि तू आता येऊन राहिला का? आता सुट्ट्या लागल्या का त्या शाळेले? हा हो आजी आता सुट्ट्या लागल्या मा साडेले आणि मा रिझल्ट बी लागला. आणि आजी तू काऊन अशा 2 बुच्या टाकल्या? आजी 2 बुच्या आली, आजी 2 बुच्या आली. आजी हा आईसारखी कम नाही यांनी घातली तू ना? मला आवडते अशा 2 पूजा. मग काय म्हणतो तू? त्या मायले यांनी आवडते, मला 2 पूजा आवडते. आजी काय आजी तू कशी दिसत? आजी तू तू अशी दिसत लहानशी, जशी लहानशी दिसत आजी तू, लहानशी. अय पदे आला ना, येल नको पाडू एवढा एवढा येलू नको. नाही ठेवते दप्तर आणि तू हात पाय आला तो. हा आलो ना, ठेवतो ना. आई आता मायला शिकून जराशी, आजीला शिकू ना त्यासारखी यांनी घालाले. हे असे बुचे टाकून दिले. 2 बुचे आली, बंदर की साली. सांगू का रे तुले? देऊ का 2 फटके? हा बंदर की साली म्हणतो मुले. अरे वय अंदर ठेवते दप्तर, धुळे हात पाय. हा हो आजी ठेवतो. 2 बुच्या वाली, बंदर की साली. पाय व मुन्नी पाय, तेव्हा पोरग कसं चिडवते मले. सत्य का याले मले चिडवणं? जाऊ दे नाही राहू दे ना, ते पोट्टच तसं आहे. काय करू? आला आता डोकसं खावाले. सारे उन्हाळ काय करत फिरते. जाऊ दे, तू नको ध्यान देऊ. अमा आले का तुम्ही बी? आणलं का सौदान? कल्ली कल्ली तर आली ना घरी. घरी नाही आली का ते? घरीच तर आली म्हणे. कुठं घरी आली ते? अजून तर नाही आली घरी. पदे आला का घरी? हे तर नाही आली ना. अरे मी तिच्या खोलीवर गेलो होतो म्हणून. तिच्या खोलीवर गेलो होतो. ती पोरगी साधना होती. तिला विचारलो बाई कुठं कल्याणी? तो काकाची गेली म्हणे कल्याणी, गावले गेली म्हणे कल्याणी म्हणे. तुम्हीच बोलावलं होतं म्हणे तिला म्हणे. गेली म्हणे गावले. तसंच मग मी बस स्टँडवर आपल्या ऑटो स्टँडवर आलो. तर ऑटो भेटला नाही, इकडे आज येऊन गेलो. मला वाटलं कल्ली घरी आली असं. घरी नाही गेली. कुठं मग पोट्टी? कुठं दुकानात गेली असन जवळ बापू. तिले घर तिथं खोलीहून निघाली असन. मग काही घेवायचे पाहुणे येते बा म्हणून काही इस्नू पावडर घेवायचं असन तर गेली असन तिकडे बाजारात, दुकानाकडे. असं काही असन, येईन ते बी. नाही पण मामीजी पोरी बाजीनं पटकन घरी येवा ना. तिला मी 8 वाजताच म्हटलं होतं. हा आणि खोलीवरही भेटली नाही ते. असं काय केलं? विष्णू पावडर घेवायचं असन, सगळंच तिच्या जवळ नाही ते. येईन मग येईन. तुम्ही नको पारा चढवा तुमचा. येईन. गेली तर नाही अजून? कोणा सांगत त्याच्या समोर नाही गेली अजून? हा काही नको बोलावा. आता एवढ्या वेळा समजावल्यावर बी ते तशीच करण काय? नाही नाही रे, काही आई म्हणते ते खरं. काही घेवाले की गेली असं. कुठं गेली होती तू? आता येऊन राहिली का तू? मी त्या खोलीवर आलो होतो. खोलीवर नव्हती. लय वेळची निघाली होती तू घरून. तिथून खोलीवरून आपल्या गावले घरी येवाले. एवढा टाइम लागते का तुला घरी येवाले? कोणा सांगा होती? हा कुठे गेली होती? जेव्हा बापू असं काही एकदम काय विचारून राहिले तिले? मामीजी थांबा तुम्ही. मी विचारपूस करून राहिलो ना तिची. थांबा तुम्ही. अहो पण ते चुप राह. थांब. मला विचारू दे तिले कुठं गेलती, काय गेलती. इतका उशीर करून लागला. मी 8 वाजता म्हटलं होतं तिले. आता किती वाजले? हा किती वाजले? किती वाजता घरी येऊन राहिली तू? बाई किती वाजता घरी येऊन राहिली? 8 वाजता मी बोलावलं होतं. 2-3 वाजता पाहुणे येते. तू किती वाजता येऊन राहिली घरी? खोलीवर बी नव्हती. कुठं गेलती तू? सांग खरं खरं सांग. कुठं गेलती तू? हा बाबा मी पडलो काय थोबा देईन. कुठं गेली होती? अहो हात नको उचला तुम्ही तिच्यावर. त्या दिवशी तिथं पाराड शिंगात हात उचलला तुम्ही. तुम्हाला काय म्हटलं मी समजून नाही येत तुम्हाला? हात नको उचला तिच्यावर. विचारा ना तिला प्रेमानं. सांगते ना ते, सांगून राहिले ना ते. तरी हात उचला तर मारायलाच करून राहिले. मग काय करू? हे माय अंत पाहून राहिली पोरगी. हे पोरगी बापाचा अंत पाहून राहिली. हे पोरगी हा सांग. कलीचे बाबा थांबा तुम्ही. दूर व्हा. दुरून विचारा तिले. एकदम मारायलाच नको धावा. विचारा तिले काय आहे काय नाही. बरं ठीक आहे. दुरून विचारतो. कुठं गेली होती सांग. हा काय आहे तुझ्या मनामध्ये? आमचं नाक कटवाचं आहे का तुले? हा अर्ध तर थोडं तर कटवलंच. शेंडा तर काटलंच तू ना. पुरच कटवाचं आहे का तुले? काय करायचं आहे तुले? काय करणं आहे तुले? बापाचं मरण पाहायचं आहे का तुले? हा तसं होतं तर तसं सांग.
आता दाखवतो. बाबा नाही, असं बोलू नका तुम्ही. असं बोलू नका बाबा. मी काहीच गलत करणार नाही. मी तुमचं नाक कटन, तुम्हाला मान खाली घाला लागन असं मी काहीच वागणार नाही बाबा. मी समजून घ्या मला. मी जे बी करन चांगलंच करन आणि प्रामाणिकपणेच करन, व्यवस्थितच करन बाबा. मी तुम्हाला वचन दिलं आहे ना, तर ते वचनाचा भंग मी करणार नाही बाबा. तुम्ही एवढं लक्षात ठेवा. मग वागून तर तशीच राहिली बेटा तू. बाबा समजून घ्या मला थोडंसं. मी आता सांगणं परवडणार नाही. मग सांगतो, पाहुणे घेऊन येऊ देतो, पाहुण्याला जाऊ देतो आणि मग सांगतो मी ती गोष्ट पिंकीच्या मामाची. बाबा मी थोडंसं टिकले गिकले पाहिजे होते, तेच आणायला गेली होती दुकानात. आणि मग दुकानातून ते घेतो म्हटलं, इकडे येतो म्हटलं, तर त्याच वेळेत तुम्ही खोली गेले असाल. पहा जावई बापू, मी काय म्हणली तर विष्णू पावडर घ्यायला गेली असं तुम्ही आपले बरेच कुठं गेलती कोणाच्या मग गेलती करून राहिले फालतूचे. पोरीचं म्हणणं ऐकत नाही, काही नाही. बरं ठीक आहे. आणलं जे आणत होतं ते ठीक आहे. आता येतच, आता येईनच. आता 2-3 वाजता येतीनच पोरवाले. तो त्याच्यासमोर बरोबर बोलायचं, बरोबर राहायचं. आणि जे विचारलं ते एका शब्दात सांगायचं काय आहे ते. जास्त बोलायचं नाही. हो बाबा ठीक आहे.